शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विधानसभेमध्ये खडाजंगी झाली। दिनानं तोड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोर्या होईल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापली। तर उपमुख्यमंत्री इतके नमक हराम असतील असं वाटलं नव्हतं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। आदित्य ठाकरेंनी नगरविकास खात्यावरून टीका केली होती। त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकल्याचे पाहायला मिळालं। त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं। यावेळी शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। शीशे के घर में रहता है और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। तर शिंदेंना उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी पलटवार केला। अध्यक्ष स्वतःला सरकार समजत असल्याचं म्हणत भास्कर जाधवांनी आरोप केला। तर भास्कर जाधवांवर कारवाई करावी अशी मागणी शंभूराज देसाईंनी केली आहे। मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। हातवारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बॉम्ब बट स्वाहा टाचणी किंग हे केलंच मी। टाचणी किंग आहेत ते, करायची कारवाई करा, माझ्यावर कारवाई। पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये, एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये। अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने हे ना कुठे यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल, थोडी तरी लाज बाळगा। कोणावर तुम्ही बोलतायत? कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगरविकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो। तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही? काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर? ठीक आहे, समोर आल्यानंतर असे झुकतात ते, डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही। आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप? नाही, ते नाही करायचे। अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात। आम्ही प्रश्न सरकारला विचारतो, पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वागत असतात। हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्येक ठिकाणी वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहज समजतात। मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणला तरी हरकत नाही, परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे। आमच्या सगळ्यांच्याकडे समोर बघून ते हातवारे करायला लागले, ते जोर जोरानं काय बोलायला लागले, काय अपशब्द वापरायला लागले। चर्चा संपल्यानंतर सभागृहात येऊन समोरच्या सत्ताधारी आमदारांकडे बघून हातवारे करून त्याला अर्वाच्य बोलणारे, दमदाटी करणारे हे सगळे व्हिडिओ फुटेज हे अध्यक्ष महोदयांनी तपासावेत, चौकशी करून अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी आम्ही